की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम परमानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुचरित्र पारायण आणि त्यानिमित्तानं असणारा अखंड हरिनाम सप्ताह, अच्छा प्रवचन रूपी सेवा माझं पामराला मिळाली हे माझं महत्भाग्य समजतो. मला सेवा सहजासहजी मिळत नाही. अण्णांनी सांगितलं की सेवा ज्याला मिळायची असेल त्या सेवेकर्याचं पुण्य असावं लागतं किंवा त्यांच्या वडिलांची पुण्य असावं लागते. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या भगवंताची सेवा मिळणं म्हणजे मुश्किल आहे. चिंतनाचा विषय आहे नारद भक्तिसूत्र. कारण मला विशेष करून अण्णा म्हणले काय की दत्तगुरूंचे जे 24 गुरु आहेत त्या गुरूंच्याबद्दल म्हणजे माहिती विशद व्हावी. जसं दत्तगुरू माझ्याकडून बोलवून घेतील तशी सेवा म्हणजे तुमच्यापुढं प्रस्तुत होईल. नारद भक्तिसूत्रामध्ये 82 सूत्र आहे. गुण महात्म्य शक्ती, रूपाशक्ती, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती, दास्यशक्ती, साक्यशक्ती, कांतशक्ती, वात्सल्यशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती, तन्मयाशक्ती, परमविरहाशक्तिरूपा एकादशकंदशंद भवती. 9 भक्ती आहे. 9 प्रकारची म्हणजे भक्ती आहे. इथं नारद महर्षी त्याच्यामध्ये 2 भक्ती अधिक सांगतात. 9 भक्तीमध्ये स्मरण, वंदन, साक्य, सेवन, अर्चन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन ही गुरुवी भक्ती आहे. आपण सर्व समर्पण म्हणजे आपल्या गुरुच्या प्रती करणं हे आत्मनिवेदन भक्ती आहे. सूत्राच्या अनुषंगानं रूपाशक्ती म्हणजे आपल्याला भगवंताच्या रूपाची आवड असायला पाहिजे. रूप आवडतं ना आपल्याला. रूप पाहता लोचनी सुख झाले व सांधणी, सुंदर ते ध्यान उभा विठीवरी. म्हणजे रूपाशक्ती आहे. भगवंता रूप कुठं शक्ती असावी? भगवंताच्या रूपाकडे असावी. आपण प्रपंचिक जी शक्ती आहे म्हणजे तिकडं ओढ जी आहे तिकडे नसायला पाहिजे, फक्त भगवंताकडे असायला पाहिजे. पूजाशक्ती आपण भगवंताची म्हणजे काय याला अर्चन भक्ती म्हणलं जातं. 9 भक्तीमध्ये अर्चन भक्ती म्हणलं जातं. भगवंताची विधियुक्त आपण पूजा करायला पाहिजे. स्मरणाशक्ती भगवंताचं क्षणोक्षणी स्मरण करायला पाहिजे. निशिदिनी नाम जपावे, निशिदिनी नाम जपावे. भगवंताचं क्षणोक्षणी नाम आपण काय करायला पाहिजे म्हणजे चिंतन करायला पाहिजे. याला स्मरणाशक्ती म्हणतात. दास्यशक्ती म्हणजे दास्यत्व व्हायला पाहिजे. दास्यत्व पत करायला पाहिजे. आपण भगवंताचं सेवा करत असताना आपण दास्य होऊन सेवा करायला पाहिजे. जसं हनुमंतरायानं म्हणजे ती सेवा केली तसं दास्यत्व प्रभू रामचंद्रांचं म्हणजे दास्यत्व प्रकटलं. साक्यशक्ती ही साक्य भक्ती जी आहे ना ती अर्जुनानं केली. अर्जुन भगवंताशी साक्य भक्तीनं म्हणजे एकरूप झाला. गुरु शिष्याचं नातं जवळ आलं आणि अर्जुनाला म्हणजे भगवंतानं आपलं गुह्य असणारं ते ज्ञान अर्जुनाला दिलं. मी न सांगे बंधू बळीभद्राशी, मी न सांगे माता देवकीशी, मी न सांगे पिता वसुदेवाशी, ती गुज तुझं सांगत असे. कशामुळं? साक्यत्व आलं, साक्य आलं. गुजेविन हित कोण सांगे, पण गुज लावायचं कुठे हे आपल्याला कळायला पाहिजे. सकी पुषे सकयेसी, सद्गुरूची महिमा कैसी, ते गुज सांग मज पाशी सकये बाई. हे असं गुज असायला पाहिजे की जेणेकरून म्हणजे भगवंताप्रती गुरुच्या प्रती म्हणजे भक्ती वाढावी असं साक्यत्व असावं. कांतशक्ती ही कांतशक्ती म्हणजे आपण एक भगवंताची पत्नी आहोत. सूत्राच्या अनुषंगाने येणारा विषय की गुलाबराव महाराज म्हणून होऊन गेले. ते आळंदीला आले आणि आळंदीला तिने म्हणजे आपले ज्ञानेश कन्या म्हणून त्यांचं म्हणजे असं प्रतिष्ठा आहे. तिने भगवंताशी कांत म्हणजे आपण भगवंताची पत्नी आहोत या भावानं काय केलं म्हणजे त्यांची भक्ती केली. मग म्हणजे पत्नीनं कसं असावं, कशा असावं? पतिव्रता. पतीची या जाणुनी वागे
ती पतिव्रता. पतीच्या मनोव्रता जाणूनी वाघे ती प्रतिव्रता. मग असा कांत भाव की भगवंताशी आपण भगवंताची पत्नी आहोत अशा भावानं राहणं. वात्सल्य सक्ती. वात्सल्य भाव म्हणजे प्रेम भावलं. नारद सूत्रामध्ये बरेच अंश म्हणजे प्रेम भावाचाच म्हणजे उल्लेख केलेला आहे. म्हणजे वात्सल्य म्हणजे भक्ती जी आहे, वात्सल्य भक्ती कोणी केली? वात्सल्य भक्ती यशोदा मातेने केली. बघा, कोण कहते हे प्रभु सोते नहीं, कोण कहते हे प्रभु सोते नहीं, यशोदा तेरे तुम सुलाते नहीं. बघा, भगवंताशी काय म्हणजे वात्सल्य भावानं सगळं भाव केलं. आपण म्हणतो कोण कहते हे प्रभू खाते नाही, आपण म्हणतो देव खात नाही. खरं वसू म्हणजे यशोदेसारखं जर तुम्ही त्याला बोलवलं, त्याला लळा जर लावला तर तो निश्चितपणानं त्या वात्सल्य भावानं आपल्यावर होईल. आत्मनिवेदन म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे गुरुवीय भक्ती आहे. म्हणजे गुरुला शरण जाणं, आपलं जे सर्वस्व आहे ते आपण त्यांना काय करणं, अर्पण करणं. तन्मया भक्ती म्हणजे सूत्रानुसार म्हणजे तन्मय, आपण भगवंताच्या नामाशी तन्मय राहायला पाहिजे, त्याच्या स्वरूपाशी तन्मय राहायला पाहिजे. परमविरहासक्ती. बघा की आपण भगवंतापासून दूर राहिलो की आपण त्याचं विरहाचं दुःख आपल्याला व्हायला पाहिजे. तसं भगवंताचं ओढ भगवंताची आपल्याला लागायला पाहिजे. अशा 11 पद्धतीनं नारद महर्षीने म्हणजे इथं विषद केलेले आहे. म्हणजे भक्ती किती कशी असावी ती. आता आपल्याला जे आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे तिचं आपण थोडंसं चिंतन करायचं आहे. पण ही भक्ती गुरुवी भक्ती आहे. हे कसं, ते ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे भगवंताचं. तर सद्गुरूला अनन्य भावानं शरण आपण जायला पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आते आणावे, संताया भजावे सर्वस्वीसी. संतांना कसं भजायचं? तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तुमचं आमचं जे अपेक्षित आहे ना ते प्राप्त होतं. संतांना शरण जायला पाहिजे. तद्विधीनं पणिपाते परिप्रश्ने सेवया उपदेक्षिती ज्ञाने ज्ञानी सत्वदर्शना. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आत्मनिवेदन भक्तीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला आपण म्हणजे प्राप्त करून घ्यायचं आहे. आपण काय करायला पाहिजे? म्हणजे संतांना अनन्य भावानं शरण जायला पाहिजे. आणि संतांना ज्यावेळी आम्ही अनन्य भावानं शरण जाऊ त्यावेळी संत काय करतील? आपल्या जवळ जे आहे ते देतील का तुमच्या जवळ आहे ते दावतील तुम्हाला? बघा, मोटके गुरुमुखे उदय चढदिशे एरवी हृदय स्वयंभूच असे. ते तुमच्या आमच्या हृदयामध्ये ते दाखवण्याचं काम करतात. मग डोळ्या अंजने भेटे काय करतात? जवळ घेतात, अंजन घालतात. मग डोळ्या अंजने भेटे, मग दृष्टीस फाटा फिटे, मग वास पाहिजे ते प्रगटे आत्मनिधी. मग ते आपल्या ठिकाणी ते तत्व आपल्याला कळतं. भगवंताचं अस्तित्व आपल्या ठिकाणी ते तत्व दाखवण्याचं काम कोण करतं? म्हणजे सद्गुरू करतं. त्यांना अनन्य भावानं आपण काय करायला पाहिजे? शरण जायला पाहिजे. मग शरण गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय करतात? ती वाटचाल कशी करायची ते सांगतात. मग त्यासाठी म्हणजे इथं आपल्याला जो विषय आनंद दिलेला आहे की दत्तगुरूंनी 24 गुरु केले. बघा, गुरु जे आहेत ना, गुरुला आपण अनन्य भावानं शरण द्यायचं. ते गुरूंना शरण गेल्यानंतर तुमच्या ठिकाणी जे भगवंताचं अस्तित्व आहे ते तत्व दाखवण्याचे काम करतात कोण? सद्गुरू म्हणजे संत करतात. त्यांना अनन्य भावानं आपण काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. अवधूत रूपानं यदूला भगवान दत्तगुरूंनी म्हणजे 24 गुरूंच्या विषयी माहिती विषद केली. जो जो मी जयाचा घेतला गुण तो तुम्ही गुरु केला जाण. बघा, आपण डोळस दृष्टीनं जगात पाहिलं पाहिजे. जे गुरु हे तत्व जे आहे ना ते कधी ते तत्व अनादी तत्व आहे. आधी आहे, आता आहे आणि कलसुद्धा असणार आहे. गुरु नव्हे ध्येय, गुरु नव्हे देह सच्चिदानंद रूपाशी बनला. गुरु म्हणजे देह नव्हे. तुम्ही आम्ही समोर ज्या देहाला बघतो तो देह म्हणजे गुरु नव्हे. त्या ठिकाणी जे तत्व म्हणजे उद्भवतं ते तत्व म्हणजे गुरु. आपण डोळसपणानं बघायला पाहिजे. कारण आपण डोळसपणानं म्हणजे बघत नाही, सजग असायला पाहिजे. म्हणून संत सांगतात उठा जागे वारे, आता जागे झालं पाहिजे. तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये म्हणजे जागृत असतो पण परमार्थात भगवंताची ओढ लागून आपण परमार्थाची जी अनुसंगत आहे ती साधण्यासाठी आपण म्हणजे तिकडं ओढ आपली नाही, ती ओढ असायला पाहिजे. मग ते 9 म्हणजे जे 24 गुरु केले त्या 24 गुरुची महती सांगताना म्हणजे अवधूत रूपानं यदूंना ते सांगतात. बघा, ते तत्व कसं प्रसवतो मला सांगतो, लक्षात घ्या.
सूरदास नावाचे कवी होऊन गेले. म्हणजे भगवंताचे म्हणजे ज्याने रामचरित मानस लिहिले, कोण काय त्यांचं नाव, ते रामचरित मानस ज्याने लिहिलं ते काय झालं, त्यांचं लग्न झालं, विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर मग त्यांची बघा, तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे, आपली साधारण जी ओढ जी आहे विवाहा अगोदर आणि विवाहाच्या नंतर. अगोदर कसं असतं आपलं की सगळं म्हणजे आईबापाशिवायला विचारल्याशिवाय काय करत नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपला विवाह होतो त्यावेळी आपली थोडीशी वृत्ती म्हणजे त्यांच्यापासून बाजूला होते आणि आपण आपल्या संसारामध्ये मशगूल होतो. बघा, प्रीती कुठल्या रूपाशी असायला पाहिजे, जे ते रूपाची आसक्ती आहे ना कुठे असावी पाहिजे ते सांगणारे सुद्धा कसं तत्त्व निर्माण होतं. बा बायकोशाविषयी प्रेम निर्माण झालं आणि प्रसंग असा आला की करमायचंच नाही, की 4 दिवस 2 दिवस गेले करमायचं नाही. आता मोबाईलची सुविधा आहे भाग वेगळा, नाहीतर कसं पूर्वी अशी काही साधनं सुविधा नव्हती की बैलगाडी घोडागाडी असं जायला लागायचं. आणि त्यांची जी पत्नी आहे ती म्हणजे माहेरी गेली आणि पावसाचं दिवस होतं, पाऊस धो पडत होता, नदीला पूर आलेला होता. आणि नदीला पूर आलेल्या अशा अवस्थेमध्ये म्हणजे तिने सांज व्हायला त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली. म्हणजे मन कर्मना, मन चंचल झालं. आता म्हणले ओढ लागली कुणाच्या भेटीची, देवाच्या नाही, कधी भेटेल असे मनामध्ये ओढ निर्माण झाले. आणि ते निघाले. नदीला पूर आलेला होता. नदीला पूर आल्यानंतर आईल तीराला थांबले, विचार करायला लागले आता पलीकडे जायचं कसं. गुरुतत्व कसं उद्भवतं ते तुम्हाला सांगतो. सजग दृष्टीनं आपण समाजामध्ये फिरल्यानंतर ही सृष्टी सुद्धा आम्हाला गुरुत्वाचं ज्ञान देणारी आहे, पण आपण त्या सजग दृष्टीने तिकडे पाहत नाही. त्यावेळी ते नदी किनारे थांबले आणि नदीच्या किनाऱ्याहून त्यांना म्हणजे अंधारामध्ये काय समजलं नाही. एक प्रेत वाहत होतं आणि त्या प्रेताला धरून त्यानं विचार केला की ही सुविधा सांगड आहे, ही माझ्यासाठीच आहे. त्या प्रेतावरती बसून ही सांगड प्रेताशी करून ते पैल थिडेला गेले. आणि ते गेल्यानंतर म्हणजे त्या अंधकारातून पावसाच्या ह्याच्यातून नेमका आपल्या म्हणजे सासूरवाडीच्या वाड्यामध्ये गेले. वाडा दुमजली होता आणि त्या दुमजली वाड्यावरती आता दरवाजा उघडून जावं, तिने सांज झालेले आहे, 11-12 वाजलेले आहेत. घरात जावं तर सासू सासरे आहेत, ते अचानक आल्या म्हणल्यानंतर काय म्हणतील हा त्यांनी विचार केला. आणि म्हणले आता काय करावं, म्हणजे वरच्या माडीवर चढून जावे म्हणले. त्यांना माहिती होती की आपली पत्नी कुठल्या खोलीमध्ये येते. वरून असं एक दोर सोडलेला होता. त्यांना वाटलं की आपल्यासाठीची व्यवस्था आपल्या बायकोनी केलेली आहे. तो दोर धरले आणि दोर धरून ते वरती सोमच्या माडीवरती गेले. दार खटखटलं, पत्नीने दार उघडलं, आश्चर्यानं समोर बघितलं. तुम्ही असा आवाज केला आणि म्हणले एवढं म्हणजे एवढं प्रेम एवढ्यासाठी तुम्ही माझ्यासाठी तुम्ही आलात. म्हणले तुनं सुद्धा माझ्यासाठी बरीच व्यवस्था केलेली होती. तर म्हणले काय, मी येणार म्हणून तू काय केलेलं आहेस, म्हणजे दोर बांधलेला आहे. काय केलेलं आहेस, दोर. चला पाहू म्हणले दोर पाहूया. तर एक म्हणजे काळ सर्प त्या ठिकाणी नंबत होता. म्हणजे त्या काळ सर्पाला धरून बघा, विषयाच्या नादानं माणूस कसा अंध होतो, त्या काळ सर्पाला धरून तो माडीवरती गेला. बायकोने सांगितलं एवढंच जर प्रेम भगवंताच्या वरती जर धरलं तर तो भगवान पलभर में पार करे तुलसी केरा, एका क्षणात पार करणार आहे. तसं प्रेम म्हणजे भगवंताबद्दल असायला पाहिजे. 24 गुरु सांगितले, जो मी जयाचा घेतला गुण तो मी गुरु केला जाण. सृष्टी सजग राहायला पाहिजे. सृष्टी तुम्हाला कधी कुठलं ज्ञान देईल सांगता येत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे की सजग असायला पाहिजे. डोळं उघडं ठेवून इतरांशी आपण काय करायला पाहिजे, म्हणजे व्यवहार करायला पाहिजे. कधी आपल्याला मार्गदर्शन होईल, भगवंताप्रती जाण्याचा मार्ग म्हणजे देतील. बघा, प्रत्येक वेळेस म्हणजे देव तुमच्या आमच्यापर्यंत येणार नाही. तुम्ही भगवंताची इथं सेवा केली तर त्या सेवेचं पुण्य तो देव तुम्हाला काय करेल, म्हणजे गुरु ह्या रूपानं येईल. म्हणजे तुम्ही जर इथं सेवा केली निश्चिम भावानं, पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी ते तत्व म्हणजे प्रगट होईल. अवधूत रूपानं यदूला सांगतात की जो मी जयाचा घेतला गुण तो मी गुरु केला जाण. पहिला गुरु त्यांनी पृथ्वीला केलं. कुणाला केलं, पृथ्वी म्हणजे आपली असणारी ही भूमी. ह्या भूमीला आपण काय केलं, पहिला गुरु केलं. बघा, ह्या भूमीपासून त्यांनी काय घेतलं, ह्या भूमीपासून काय घेतलं, ह्या भूमीचा जो गुण आहे बघा. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात जननी जन्मभूमी स्वर्गेशे शिदारे. माझी जन्मभूमी आणि माझी आई मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे.
बघा तुमची आमची जी आई आहे ती तुम्ही आम्हाला किती दिवस सांभाळते, म्हणजे 9 महिने 9 दिवसच सांभाळते. हां, तिथून पुढं ती आपल्याजवळ, म्हणजे तिच्याही जीविताला धोका आहे आणि असणाऱ्या आतल्या बाळकाला सुद्धा धोका आहे. मग ते बाळ जन्माला आलं, ते जन्माला आल्यापासून त्याचा व्यवहार कुणाशी आहे, एक आईशी आहे आणि दुसरा ह्या म्हणजे भूमीशी आहे. शी भूमी जी आहे ना, बघा तुम्ही याच्यावरती काही करा, म्हणजे तू जन्माला आल्यापासून आम्ही याच्यावर घाण करतो, म्हणजे लघुशंका करतो, संशय करतो की नाही, सगळं करतो. ती सोसायची ताकद कुणाकडे आहे, ती कधी भूमी म्हणली काय तुम्हाला, म्हणली काय, म्हणजे सगळी सहनशीलता जी आहे, तो जो गुण आहे तो दत्तगुरू म्हणतात काय करतात की मी कुणापासून घेतला, की मी ह्या पृथ्वीपासून घेतला. बघा तुम्ही आम्ही काय करतो, शेतकरी काय करतो, एक कवी म्हणतो नांगरल्या विन भुई बरी, नांगरल्या विन भुई बरी म्हणतात, म्हणजे शून्य बजेट शेतीचा विषय आहे, नांगरल्या भुई बरी. खरं तुम्ही आम्ही काय करतो, बघा आता बरेच आम्ही शेतकरी माणसं आहोत, आपण तरवा जर करायचं झालो, नाचण्याचं म्हणा भाताचं म्हणा, आपण पहिल्यांदा काय करतो, म्हणजे सगळं गोळा करतो आणि त्या ह्याच्यावर काय करतो, म्हणजे भासतो सगळं. होय बरं, ती काय तक्रार करते कधी, काय तक्रार करत नाही, नांगरतो म्हणजे कुळानं फाळानं असं चिरफाड करतो तिची. तुम्ही आम्ही काय करतो, एवढं करून किती नेतो आपण, किलो नेतो, आणि ती किती देते, म्हणजे पोत्यानं देते, म्हणजे एका किलोच्या पिशवी न्यावं आणि गाडीनं येऊन इतकं सुद्धा म्हणजे ती म्हणजे देते. तिच्याकडे जो सहनशीलता जो गुण आहे तो दत्तगुरू म्हणतात मी तिच्यापासून घेतला. काय सहन करते बघा तुम्ही आम्ही सगळं काय असेल ते तिच्यावरती निपेक्षित करतो का नाही. मग ते हे सगळं करून सुद्धा तिच्याकडे सहनशीलता हा काय, मग याच्यातून सुद्धा अनेक त्याने दुसरा म्हणजे एका पृथ्वीपासून 3 गुण घेतले म्हणतात. जी पृथ्वी कशी आहे, तुम्ही जे काय कराल त्याच्यावर प्रतिक्रिया काय देत नाही. जशी आई आपल्या मुलाचं म्हणजे पालन पोषण संगोपन करते तशी ती काय करते, म्हणजे आपल्याला ते आधार आहे. आपण जन्माला आल्यापासून आपण जायचपर्यंत हिच्याशिवाय आधार आपल्याला नाही. दुसरं आहे, या ठिकाणी असणारे जे पर्वत आहेत, या पृथ्वीवर नुसती पृथ्वी सपाट आहे काय, या पृथ्वीवरती पर्वत आहेत. ते पर्वत काय करतात किंवा त्या पर्वताच्या ठिकाणी वृक्ष असतात, बरोबर, तूण चारा वगैरे असतात. त्याच्या आधारे आपण काय करतो, बघा आता गॅस आले, उज्ज्वला गॅस आले आणि काय गॅस आले म्हणून बरं, नाहीतर आपण पहिले काय करतो की जंगलातील झाडं तोडणं आपण म्हणजे सरपणासाठी वापरतो का नाही, वापरतो. पण ते औषधी झाडंसुद्धा आहेत त्या ठिकाणी, त्याचं औषध घेऊन आपण काय करतो, त्या झाडापासून औषध बनवून आपलं आरोग्य म्हणजे सुंदर निरोगी करू शकतो. बघा आणि पृथ्वीचं जे वातावरण जे आहे ते संतुलित करायचं काम ती वृक्षसुद्धा करू शकतात. बघा वृक्ष असे तो लावणाऱ्याला सुद्धा सावली देतो आणि तोडणाऱ्याला सुद्धा सावली देतो. तो दुजाभाव करतो का, तो दुजाभाव करत नाही. तसं त्यांच्याकडून मी गुण घेतला, द्यायचं परोपकारासाठी देणं हे कुणाकडे असावं, त्या शिष्याकडे असावं परोपकारासाठी. बघा वृक्ष फलित झाला, फळ लागली झाडाला की योग्य वेळी तो काय करतो, खाली काय करतो, वाकून ती फळंसुद्धा द्यायचं काम तुम्हाला करतो. म्हणजे परोपकाराचं काम करणारा काय वृक्ष आहे. बघा आणि त्या पर्वताच्या ठिकाणी खनिज द्रव्य आहेत, खनिज द्रव्य. आता सोनं कुठं आहे, सोनं कुठं झाडाला लागते काय, चांदी कुठं झाडाला लागते काय, ती खणूनच काढावी लागते. ते पर्वत काम करतो काय, म्हणजे पृथ्वी काय करते, परोपकारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी आपल्या ठिकाणी जे असतं ते द्यायचं काम करतं. हे काम आपण स्वीकारलं पाहिजे. ते स्वीकार म्हणून सांगतात दत्तगुरू सांगतात, मी लोकांना देणं, बघा आपल्याला घेणंच माहिती आहे, द्यायला पाहिजे. देणं म्हणजे हा सुद्धा कर्तृत्वाचा म्हणजे दातृत्वाचा भाग आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. हात घ्यावे म्हणजे तोडून घ्यावे नव्हे, त्याची दातृत्वाची जी वृत्ती आहे ती घ्यावी. दातृत्वाची जी वृत्ती वृक्षापासून आहे ती आपण घ्यायला पाहिजे. बघा वृक्ष झालं, वृक्ष आणि पृथ्वी काय करते की तिच्या डोंगर काय करतात, त्याच्याजवळ असणारे बघा डोंगराच्या ठिकाणी म्हणजे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर जे पाणी आहे ते पाणी कुठं मुरतं की त्या डोंगर सपाटावरती, डोंगर पठारावरती मुरतं आणि ते पाणी झऱ्याच्या रूपानं पाझरतं, बरोबर. म्हणजे तसं म्हणजे शिष्यानं काय घ्यावं,
की झऱ्याच्या रूपानं अमृत झऱ्यानं वाहतो, तसं आपण सुद्धा लोकांसाठी कसं असावं, वाणी निर्मळ आपली असावी, रसाळ असायला पाहिजे. पुढच्याला कसं अमृताचा पाझर, अमृताचा झरा हे असं आपलं काय पाहिजे, म्हणजे वृत्ती असायला पाहिजे. हे पृथ्वीपासून दत्तगुरूंनी घेतली. सहनशीलता जी आहे ती आणि दातृत्वाची जी भावना आहे ती म्हणजे ह्या 3 गुणापासून, म्हणजे पृथ्वीच्या एका ठिकाणी पृथ्वी, पर्वत आणि वृक्ष यांच्यापासून घेतली. दुसरा गुण आहे पवन. पवन म्हणजे वारा. दुसरा गुरु जो आहे तो पवन म्हणजे वारा. वारा जो आहे ना, बघा तुम्ही आम्ही म्हणजे कशावरती आहो माहिती आहे, तुमचं आमचं जीवन कशावर आहे, आत वारा बाहेर वारा, आत बी वारा आहे बाहेर बी वारा आहे. तो म्हणजे तो एक असणार आहे 5 ठिकाणी आतमध्ये. तो जो वारा जो त्याच्यापासून काय गुण घेतला तर की तो कुठं अडकून राहत नाही. आता जर समजा वाऱ्याचं झुळूक आली, पलीकडं म्हणजे फुलाची बाग आहे, गुलाबाची बाग आहे, त्या गुलाबाच्या बागेतून काय करतो तो सुगंध सर्वत्र वाटण्याचं काम म्हणजे वारा करतो. तिथं अडकून राहत नाही, तो गुंतून राहत नाही. हे आपण त्या वाऱ्यापासून शिकायचं, कुठेही गुंतून राहायचं नाही. परोपकारासाठी जर समजा काय वाटायची वेळ आली तर आपण असं म्हणजे वाऱ्यासारखं असायला पाहिजे. जो वारा जो पवन आहे तो आपल्या ठिकाणी असणारा जो प्राण आहे ना तो आहे. तो बघा ह्या जीवाला म्हणजे तुम्ही जे खाता ते जीवाला आवडतं का म्हणजे ह्या इंद्रियांना आवडतं, काय मागत नाही, तो आतला काय मागत नाही, ती मागती ती तुमची ही सगळी असेल ती म्हणजे इंद्रिय मागतात. 5 म्हणजे जे 5 इंद्रियापैकी तुमची रसना जीभ आहे ना ती मागते, तिला सगळी चव कळते. त्या आत्म्याला गोड आंबट तुरट असं काय त्याला असा भाव काय नाही. म्हणजे जो वारा पवन आहे जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो आहे त्याला म्हणजे बाकीचं काय लागत नाही. तो समान सगळ्यांना पाहतो. त्याला काही तुम्ही केलं तर तो कधी म्हणजे त्याचा म्हणजे अंगीकार करत नाही. तोच असणारा जो वारा आहे तो 5 ठिकाणी आपल्या ठिकाणी म्हणजे तो काय करतो म्हणजे प्राण, व्यान, अपान, उदान आणि समान 5ची 5 कार्य ह्या ठिकाणी ते चालतात. आणि तुमचं आमचं हे देहयंत्र जे आहे ना त्याच्यामुळे ते चालतो. प्राण सगळ्यांच्या वरती काय करतो, प्राण हृदयामध्ये राहतो आणि तो सगळ्यांच्या वरती म्हणजे चलनवलन त्याचं काय ते करतो. त्या प्राणाला तो आत असणारा पवन जो प्राण आहे तो आत, तो सद्गुरूंना अनन्य भावानं शरण गेल्यानंतर तुमच्या ठिकाणी कसं चालतो ते सद्गुरू सांगतात. तो जो वारा आहे म्हणून परवा आपण सेवेला सांगितलं, ईश्वर को जान बंदे मालिक तेरा वहे. श्वास तुम्ही श्वासावर विजय मिळवायला पाहिजे. जो श्वास आहे ना त्या श्वासावरती तुम्ही नियंत्रण आणायला पाहिजे. तुम्ही आम्हाला मोजून श्वास दिले, तुमचे आमचे ज्यावेळी श्वास संपतील त्यावेळी तुमची आमची हे लोकांची यात्रा संपेल. म्हणून दत्तगुरूंच्या संतांच्या सद्गुरूंच्या सेवेनं तुम्ही आम्हाला साधन दिलेलं आहे. त्या साधनानं आपण काय करायचं म्हणजे प्राणायाम जो आहे भगवंताचं नामचिंतन आहे, त्या नामचिंतनामध्ये जेवढा वेळ जाईल तेवढी वेळ आपल्याला परत मिळेल. तो आंतरिक पवन आहे, तो म्हणजे जीव तुमचा आमचा आत्मा आहे. बाहेरील जो वारा आहे व तो सुद्धा कशात आत अडकून राहत नाही. आतला जो वारा जे आहे ना त्याला ज्यावेळी वाटतं की हा शरीर सोडून जावं म्हणजे तो जो आत्मा आहे तो त्याला म्हणजे मुक्त आहे, तो कशात गुंतून राहत नाही. ते माझं शरीर अमकं तमकं असं काही म्हणत नाही. तसं म्हणजे योग्यानं तसं शिष्यानं म्हणजे ह्या वाऱ्यासारखं असावं, कुठेही गुंतून राहता कामा नाही. तिसरा गुरु आहे आकाशाला गुरु मानलं. कुणाला गुरु मानलं, आकाश म्हणजे अवकाश. हे आकाश कसं आहे, निर्मळ आहे. बघा आकाश कसं आहे, निर्मळ आहे. ते आकाशामध्ये ढग येतात का नाही, ते ढग आल्यानंतर काय होतात ते आभ्राच्छादित सगळं होतं. खरं आकाश मूळचं कसं आहे म्हणजे निर्मळ आहे, त्याला कसलाही दोष नाही. तसा तुमच्या आमच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो निर्मळ असा आहे, त्याला कसलाही दोष संघाचा दोष लागत, गुणाचा दोषाचा कसला दोष लागत नाही. तसं आकाशासारखं आपण निर्मळ असायला पाहिजे. बघा आकाश आहे तसं तुमच्या आमच्यामध्ये बी अवकाश आहे. अवकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे पोकळी. म्हणजे तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा ती हृदयामध्ये तुमच्या आमच्यामध्ये आहे. तो संचय जो प्राणाचा येणं जाणं होतं त्याच्यामुळं बघा प्रत्येक सांध्याच्या ठिकाणी म्हणजे पोकळी आहे. मग तो आतील जो वायू आहे म्हणजे तो चराचरामध्ये आतून फिरवतो आणि सगळ्याचे म्हणजे चलनवलन करतो. तसं जे आकाश आहे बघा, आकाश आहे निर्मळ आहे. बघा तेच आकाश आपण समजा पाण्याच्या ठिकाणी पाहिलं आणि ते आभ्राच्छादित असलं तर पाण्याच्या ठिकाणी त्याची प्रतिमा कशी दिसेल, म्हणजे गडूळ अशी दिसेल. बरं ते आकाश ज्यावेळी स्वच्छ होईल त्यातलं आभ्र निघून म्हणजे ढग निघून जातील त्यावेळी कसं ते असेल म्हणजे निर्मळ असेल.
तसं निर्मळ तत्वाचा म्हणजे गुण आकाशापासून आपण घ्यायला पाहिजे. आता चौथा गुरु केला त्यांनी पाणी. बघा पाणी कसं आहे ठीक आहे नाही. पाणी म्हणजे जे पृथ्वीवरती म्हणजे जवळजवळ 1/3 पाणी आहे आणि आपल्या शरीरातसुद्धा 1/3 म्हणजे पाणी आहे. पाण्यापासून तिने काय घेतलं म्हणजे निर्मळता हा गुण पाण्यापासून घेतलं. पाणी जरी समजा त्याच्यात अनेक ओघ येऊन जर म्हणजे गढूळ झालं तर ते पाणी काय करतं यथावकाश काय होतं त्यातील जो मळ आहे त्या मळाचा नाश करतं आणि काय होतं स्थिर झाल्यानंतर काय होतं निर्मळ होतं. म्हणून म्हणतात जैशी गंगा वाहे जैशी ज्याचे मन भगवंत जाणं तयाजवळी. हा निर्मळता हा गुण म्हणजे पाण्यापासून म्हणजे घेतलेला आहे. पाणी आणखी काय करतं पाण्याचा आणखी गुण काय आहे की पाणी जर तुम्ही पाण्याचं गुण आहे वरून खाली वाहणं. बघा वर म्हणजे उंच भागातून काय करतं म्हणजे सकल भागात म्हणजे ते वाहतं पाणी. आणि पाण्याचा गुणधर्म असा आहे की पाणी समान पातळीमध्ये राहतं. तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे चढ सकल भाग आहे आणि चढ सकल भागातून जर ते जायचं झालं तर ते कसं असतं म्हणजे समान पातळीमध्ये ते म्हणजे राहतं. तसंसुद्धा आपण सगळ्यांची समभावानं म्हणजे वागायला पाहिजे. बघा हे पाणी म्हणजे जीवन आहे तुमचं आमचं. हे सुद्धा आपण आपल्याला म्हणजे शाहू महाराजांची कृपा आपल्यावरती आहे. दुष्काळ भागात गेल्यानंतर पाण्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. जल है तो कल है. जल है तो कल है म्हणजे पाणी असेल तर पाणी सांभाळून वापरायला पाहिजे. वापरायच्या गोष्टी आहेत पाणी वाणी अग्नी म्हणजे आपण म्हणजे मोजक्या पद्धतीनंच वापरायला पाहिजे सांभाळून वापरायला पाहिजे. पाण्यापासून निर्मळता गुण आहे. ते पाणी काय करतं म्हणजे निर्मळ आहे. तसं निर्मळ आपण असायला पाहिजे. तशी निर्मळता आपल्याजवळ पाहिजे. 5वा गुरु जो आहे तो अग्नी आहे. अग्नी अग्नी तो अग्नी गुरु असं आहे की त्याला आकार उकार असं काय नाही. तुम्ही एखादी वस्तू टाकाल ज्या प्रकारचं त्या म्हणजे त्या अग्नीमध्ये तुम्ही ज्या प्रकारची वस्तू टाकाल त्या प्रकारचा तो आकार घेतो. त्याला आकार असा काही वेगळा नाही. आणि तो काय करतो की म्हणजे सगळं असणारा जो मळ आहे तो म्हणजे निर्मळ करायचं काम करतो. म्हणजे स्वच्छ राहायचं काम करतो. आपल्यासारखं करायचं काम तो करतो. बघा तुम्ही काही घाला ते म्हणजे अग्निस्वरूप होतं की नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितले अग्नी आणि पाणी शिळा कधी म्हणायचं नाही. बघा तो जो अग्नी आहे तुमच्या आमच्या आतमध्ये सुद्धा तो अग्नी आहे. बाहेर जो अग्नी आहे ना तो बाहेर दिशेनं जो अग्नी आहे तो अग्नी तुम्ही त्या अग्नीचा योग्य प्रकारे जर वापर केला तर तुम्ही आम्ही खाद्यपदार्थ योग्य प्रकारचे करू शकतो. बरोबर. आणि आपल्याकडे म्हण आहे कळ लावून कोग्याला आणि असं काय न मग तो अग्नी योग्य पद्धतीनं वापरायला पाहिजे. मग तो अग्नी सगळ्यांचं मळ छाळण करणार आहे निर्मळ असा राहणार आहे. त्याच्याचं आकार उकार असा म्हणजे वेगळा असा भाव काय नाही. आणि तुमच्या आमच्या आतमध्ये एक अग्नी आहे त्याला जठरा अग्नी म्हणतात. तो असा तो अग्नी आहे. तो अग्नी तुमच्या आमचं हे तुम्ही आम्ही जे खातो अन्न ना त्या अन्नाचं रक्त रसामध्ये रूपांतर करायचं काम तो कोण करतो अग्नी करतो. अग्नीला जसं बाहेर महत्त्व आहे तसं तुमच्या आमच्या आतमध्ये सुद्धा महत्त्व आहे. आणि तो चैतन्य स्वरूपानं असणारा अग्नी आपण म्हणजे आपल्या ठिकाणी म्हणजे प्रज्वलित असायला पाहिजे. गुरुदीक्षा म्हणजे विस्तव आहे. गुरुची दीक्षा गुरु करणं म्हणजे विस्तव आहे. आणि तो विस्तव कसा काय म्हणजे आपल्या पदरात घ्यायचा आहे. आणि तो विस्तव पदरात घेतल्यानंतर तो अग्नी जो आहे ना तो भडकू बी यायचं नाही. भडकलं काय होईल भडकूही द्यायचा नाही आणि विजूही द्यायचं नाही. म्हणजे असा तो अग्नी आहे. तो अग्निस्वरूप म्हणजे तुमच्या आमचं अग्नी काय करतो येणाऱ्या सगळ्यांचं मळ छालन कर त्याच्यात जे पदार्थ येतात त्यांचं मळ छालन करायचं निर्मळ करायचं काम करतो. तो गुण कोणापासून घ्यायला पाहिजे आपण म्हणजे अग्नीपासून घ्यायला पाहिजे. 6वा गुण आहे चंद्रमा. चंद्रमा जो आहे ना चंद्रमा म्हणजे चंद्र. बघा 2 पक्ष आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. म्हणजे पौर्णिमे म्हणजे अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंतचा एक आणि पौर्णिमेपासून अमावास्यापर्यंतचा एक. बघा त्याच्या म्हणजे त्या 16 कळा आहेत. 16 चंद्राच्या किती आहेत 16 कळेनं चंद्र वाढतो. आणि त्या कला कसं होतं पौर्णिमेपासून कमी कमी होत जातात आणि बरोबर पौर्णिमेपासून कमीत कमी होत जातात आणि अमावास्यापासून काय होतात त्याची वाढ होत जाते. बघा आणि पौर्णिमे दिवशी कसं असतं
पूर्ण चंद्र असतं, बरोबर. पौर्णिमे दिवशी पूर्ण चंद्र असतो. संतांनी मनाला सुद्धा म्हणजे चंद्राची उपमा दिलेली आहे. मनाला कशा आहे म्हणजे चंद्राची उपमा दिलेली आहे. बघा, पाहून पौर्णिमेचा चंद्र भरती जशी येती सागराला, तैसे माझे मन व्हावे यावे हरीच्या जागराला. पौर्णिमेचा चंद्र आहे ना, तो पाहिल्यानंतर काय होतं म्हणजे सूर्याला म्हणजे समुद्राला काय ते भरती येते. तसं भगवंताचं स्वरूप चंद्रस्वरूप पाहिल्यानंतर आपल्या मनाला भक्तीची काय व्हायला पाहिजे म्हणजे भरती यायला पाहिजे. तो चंद्र आहे ना, आज चंद्र म्हणजे त्याच्यात काय कमी जास्त होतं काय, हे चंद्र कमी जास्त होणं म्हणजे वाढणं आणि कमी जास्त होणं हे कशाचं संकल्पना आहे की पृथ्वीचं आणि चंद्राचं जे भ्रमण आहे, कुणाच्या भोवती चालू आहे भ्रमण म्हणजे सूर्याच्या भोवती भ्रमण चालू आहे. आणि त्याच्यामुळं ती जी छाया पृथ्वीची जी छाया पडते चंद्रावरती, त्याच्यामुळं त्या चंद्राची म्हणजे कला वाढणं आणि कमी होणं असं होतं. मग तो कसं आहे मुळात त्याच्यात काही क्षय होत नाही. दिसायला तुम्हाला वाटतं खरं चंद्र कसा आहे म्हणजे पूर्णच तो मूळच्या स्थितीला पूर्ण आहे. दिसायला फक्त आम्हाला कसा चालतो होतो तो की म्हणजे कमी जास्त असा होतो. तसं जर तुमचं आमचं आत्मस्वरूप आहे त्या ठिकाणी म्हणजे असं काय म्हणजे कमी जास्तपणा असं होत नाही. हा जो चंद्रमा आहे ना, ह्या चंद्राच्यामुळं चंद्रप्रकाशामुळं म्हणजे रात्री ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या ठिकाणी काय होतात औषधी गुण काय होतात म्हणजे त्या किरणाच्याद्वारे म्हणजे प्रक्षेपित होतात. आणि ते गुण त्या प्रत्येक वृक्षामध्ये औषधी वृक्षामध्ये येतात आणि तुम्हाला आरोग्य प्राप्तीसाठी ते आपल्याला काय होतं म्हणजे औषध रूपानं मिळतं. म्हणजे चंद्रापासून आपण काय घ्यायचं की चंद्र कलेनं जरी वाढत असला तरी त्याच्यामध्ये म्हणजे काय विकार नाही, तो म्हणजे कमी जास्त होत नाही. तो मूळचं स्वरूप तुमचं आमचं मूळचं स्वरूप आहे ते स्वरूप जसेच्या तसं आहे, त्याच्यात काही म्हणजे बदल होत नाही. आता सूर्य, मग सूर्यापासून काय घ्यायचं किंवा सूर्यापासून सुद्धा दातृत्वाची जी वृत्ती आहे ती आपण घ्यायला पाहिजे. काय करतो सूर्य जे आहे ना की सूर्य उगवल्यानंतर तो काय करतो की भूतलावरती असणारं जे पाणी आहे ते पाणी काय करतो बाष्पाच्या रूपानं वाफेच्या रूपानं काय करतो म्हणजे वर आकाशात म्हणजे संचित करतो, एका ठिकाणी संग्रहित करतो. आणि संग्रहित करून तो आपल्याजवळ ठेवतो का, संग्रहित करून तो आपल्याजवळ ठेवत नाही. तो पावसाच्या रूपाने काय करतो म्हणजे आपल्याला तो देतो. म्हणजे कुठं जिथं पाहिजे आहे अशा ठिकाणी तो काय करतो वर्षा होतो. म्हणजे तशी सुद्धा आपली वृत्ती असायला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला ज्यावेळी मिळतं आपण ज्यावेळी म्हणजे संचयित करतो त्याचा संचय न करता इतरांना सुद्धा त्याचा आपण काय केलं पाहिजे म्हणजे उपयोग होता यायला पाहिजे. देण्याचा भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. बघा सूर्य ते जसा चंद्र आणि सूर्य आपल्या ठिकाणी, चंद्र सूर्याची ओळख तुम्ही मला संत सद्गुरू करून देतात. चंद्र आणि सूर्य बघा तुमच्या आमच्या जवळ आहे, त्याची ओळख करून देतात कोण गुरु देतात. चंद्र तुमच्या आमच्या ठिकाणी बघा शास्त्राने 72,000 नाडी सांगितलेली आहे आणि विज्ञानानं 72,000 सांगितलेले आहे आणि शास्त्र म्हणतो 16,108 नाडी देहाला आहे. आणि ह्या 16,108 नाडीचा 72,000 नाडीचा भेद काढून संतांनी तुम्हाला 9 नाडीचा भेद सांगितलेला आहे. 9 दरवाजे आहेत, 9 दरवाज्यावरती एक नाडी आहे. आणि त्या नाडीचा भेद सांगताना डावा असणारा जो सूर आहे तो चंद्र सूर्य आहे, उजवा असणारा तो म्हणजे सूर्य चंद्र आहे. चंद्र सूर्याचे दावले गमन केले नमन धन्य गुरुराया. तुम्हाला चंद्र सूर्याचं गमन तुमच्या जे पिंडे आहे ते ब्रह्मांडामध्ये दाखवायचं काम म्हणजे संत करतात. म्हणजे चंद्रापासून जसा गुण घ्यावा तसा सूर्यापासून सुद्धा आपण काय घ्यायला पाहिजे की बघा मिळवायचं. खरं संकुचित वृत्तीनं संग्रहित करायचं नाही, ते काय करायचं म्हणजे इतरांसाठी वाढायचं काम करायला पाहिजे. सूर्यप्रकाश आहे, त्या सूर्यप्रकाशामुळं बघा ते सूर्यप्रकाश आहे तुमच्या आमच्या कल्याणासाठी. तुमचं आमचं फिरणं कमी झालं, सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये फिरल्यानंतर सूर्यप्रकाश तुमच्या आमच्या त्वचेवर पडल्यानंतर जीवनसत्व नावाचं जीवनसत्व तयार होतं आणि तुमचं आमचं आरोग्य काय होतं म्हणजे सदृढ होतं. तो जो किरण आहे त्या किरणाच्या माध्यमातून बघा तसं सूर्यासुद्धा उदाहरण आपण घेता येईल. कसं बघा माऊली म्हणते सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तो काय करतो हजारो किरणानं प्रकाशित होतो. बघा ते सूर्य त्या सूर्याचं प्रतिबिंब जर समजा म्हणजे पाण्यात पडलं, आपण सूर्य बुडाला असं म्हणू काय, कारण सूर्याला आपण लहान मुलं म्हणेल काय म्हणेल की म्हणून पाण्यात पडला म्हणेल का नाही,
म्हणजे पाण्यात प्रतिबिंब बघितल्यानंतर, तसा जो आत्मस्वरूप आत्मा जो आहे तो कसा आहे, परमात्मा एकच आहे, ते किरणाच्या रूपानं तुमच्या आमच्यामध्ये अंश आपण आहोत. म्हणून माऊली म्हणते सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. बघा त्या सूर्याच्या ठिकाणी आपण हजारो घागरी अशा भरून ठेवल्या, घट भरून ठेवलं बरोबर. आणि त्या घटाच्या ठिकाणी काय होईल, चंद्राचं किंवा सूर्याचं तेच उदाहरण आहे, प्रतिबिंब काय होईल त्या ठिकाणी दिसेल. तसा हे तुम्ही आम्ही घट आहोत, तुम्ही आम्ही हे घट आहोत आणि त्या घटाच्या ठिकाणी म्हणजे ते प्रतिबिंबित झालेलं आहे, ते चैतन्य स्वरूप तुमच्या आमच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं आहे. खरं त्याला ते अविनाश आहे, त्याला नाश नाही, देहाला नाश आहे. बघा घट म्हणजे ते घट भरून ठेवलेला घट फुटला, घट फुटल्यानंतर काय होईल, म्हणजे सूर्य फुटला म्हणता येईल काय, म्हणजे मूळचं स्वरूप जे आहे, मूळचा जो सूर्य आहे त्याच्यात काय निश्चितपणाने बाधा येणार नाही. तसं तुमचं आमचं आत्मस्वरूप आहे. म्हणून ते योग्यानं आपण बाकीच्यात न गुंता आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. हे आपण काय करायला पाहिजे, म्हणजे सूर्यापासून आपण घ्यायला पाहिजे. 8वा गुरु आहे कपोत. कपोत पक्षी नावाचा गुरु आहे. कपोत पक्षी आहे बघा, त्या कपोत पक्षीपासून आपण काय घ्यायला पाहिजे, म्हणजे कथा आहे कपोताशी की युगल आहे, जुडे आहे आणि ते एकत्र राहायचे, एकाच्या म्हणजे त्यांना विरहसन व्हायचं नाही, कायमस्वरूपी एकत्र असायची. ती एका झाडीवर बसणं, एका ठिकाणी फिरायला जाणं, सगळं करणं, म्हणजे प्रेमानं वागणं, एकत्र असं ते युगल जोडी होती कपोत आणि कपोतीची. बघा प्रसंगानं काय झालं की त्यांचा संसार वाढीला लागला, त्यांना 2 म्हणजे मुलं झाली. मग ती प्रेमानं आपण जसं आपल्या मुलांचं संगोपन करतो तसे ते कपोत पक्षी आणि कपोतीन आपल्या मुलांचं संगोपन करायला लागले. बघा प्रेमभाव आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं मन गुंतलं. बघा असा प्रेम जे आहे ते कसं असावं मला सांगतो, भगवंताविषयी जे प्रेम आहे ते कसं असायला पाहिजे सांगतो बघा. बघा आपण आपला विवाह झालेली बरीच माणसं आहेत, बघ लग्न झाले सगळ्यांजण आहे, असं कोण आहे काय, म्हणजे बरं पहिलं आपलं म्हणजे आईचं जे प्रेम असतं, म्हणजे ते पती पत्नी दोघं आहेत, त्या पत्नीचं प्रेम कुणावर पहिलं असतं, म्हणजे आपल्या पतिवरतीचं प्रेम असतं बरोबर. बट मुलं झाल्यानंतर ते प्रेम म्हणजे नसतं असं नाही, पण त्याच्याकडं काय होतं, थोडं काय होतं, म्हणजे जास्त आपला वेळ आपण पहिला जसा वेळ देतो तिकडं आता वेळ देतो काय नाही. आता आपल्याकडं वेळेची विभागणी झाली, म्हणजे प्रेमाची आपली विभागणी झाली बरोबर. म्हणजे असा जो संसार आहे त्या दोघांचा संसार झाला, मुलं वाढी दिले लागले. बघा मुलं मोठी व्हायला लागली, तसं आपल्याला त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माता पित्यावरती असते का नाही. बघा आपण समजा रोजगार एका 9-10चा रोजगार करून आपण आपल्या मुलाबाळांना सांभाळतो, करून इथं कोणी नाही, कोणाचे कोण कुणाचं नाही, कोण कुणाचं नाही. आपण आपलं जे सोयीत आहे ते हित जाणून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण संसारात म्हणजे जगतामध्ये पाहिलं पाहिजे. आणि योग्य ज्ञान म्हणजे सजग दृष्टीनं कधी कोण आपल्यासमोर, जसं त्या सूरदासांना ज्ञान दिलं त्यांच्या पत्नीनं, म्हणले पलभरामध्ये पार करणार कोण आहे, तुलसी के रघुवीर, म्हणजे भगवंत तुम्हाला ह्या भवसागरातून जन्ममरणाच्या संसारातून पार करणारा भगवंत आहे, दुसरं कोण नाही. त्या संसारामध्ये ते